विकास झाला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देशाचे माजी उपपंतप्रधान आदरणीय स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारामधून सामाजिक न्यायाची भूमिका, सर्व जाती पातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची जी भूमिका आहे, ती भूमिका अन्य ठिकाणी तर बरीच झाली आहे. पण हे एक बारामतीचं हे एक वेगळं स्वरूप आहे. आणि असं नाही की दादा राजकारणात आले आणि पदच मिळाली त्यांना आणि आता दादा आपल्यात नाही म्हणून आपल्याला वहिनीनं कुठलं तरी पद नाही. पण बारामतीच्या सुद्धा आणि सगळ्या लोकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी परवाही कार्यक्रमात बोललो की हे जे पवार कुटुंब आहे ना, 1960 साली जिल्हा परिषदा स्थापन झाल्या, त्याच्या आधी आपल्या जिल्ह्यात जिल्हा लोकल बोर्ड होते आणि साहेबांच्या मातोश्री शरदराव मातोश्री शारदाताई पवार, त्याच्यानंतर पवार साहेब, त्याच्यानंतर अजितदादा, या सगळ्यांच्या कष्टातून हे सगळं उभं राहिलं. आणि तुम्हाला सांगू, आम्ही बरेच लोक विकासाच्या बाबतीत बोलतो, पण विकास म्हणजे रस्ते केले किंवा बाकीच्या काही सुविधा केल्या, पायाभूत सुविधा निर्माण केल्या, एवढ्यापुरतं ते मर्यादित राहत नाही. शेवटी आज इथं विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं, मुलींना शिक्षण दिलं जातं, शेतकऱ्यांना शिक्षण दिलं जातं, नवीन तंत्रज्ञान शिकवलं जातं, ही खरी बारामतीची महाराष्ट्राला आणि देशाला दिलेली देण आहे. आता किती गोष्टी सांगता येतील. पवार साहेबांनी सुद्धा जवळजवळ गेल्या 60 वर्षापेक्षा जास्त काळ या निवडणुकीच्या राजकारणामध्ये, बारामतीच्या राजकारणामध्ये, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, राज्याच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी घालवलं. शेवटी निवडून येणारा प्रतिनिधी, आपण एक विचार करा, ठीक आहे आता आम्ही इथं उभे आहोत, आम्ही वेळ देतोय, आम्ही काम करतोय, पण ते आमचं कर्तव्य म्हणून आम्ही ते काम करतो. आज ज्यावेळेला या पवार कुटुंबानं साहेबांच्या रूपानं 60 वर्ष जवळपास राज्याला आणि देशाला नेतृत्व दिलं आणि नंतर मग अजितदादा पवारांनी राजकारणामध्ये एंट्री केली. अजितदादा, जयंतराव पाटील, मी, आर आबा, आम्ही सगळेजण 1990 साली पहिल्यांदा आमदार झालो. अजितदादा त्याच्या आधी सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होते, पण 90च्या निवडणुकीमध्ये अजितदादा लोकसभेचे सदस्य झाले आणि पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. ज्या वेळेला देशामध्ये काही राजकारण घडलं, पवार साहेबांना जसं दिल्लीच्या राजकारणात जावं लागलं, तसं अजितदादांच्याकडे महाराष्ट्राची सूत्र काही नाही, वाढून घ्या, काही वेळ हरकत नाही, वेळ वाढून घ्या, दुसरी कोणाची सभा नाही इथे, वेळेची काळजी करू नका. कोण पोलीस इन्स्पेक्टर असतील
एक तासभर वाढून द्या. अर्ज देऊन टाकायचं अध्यक्ष किरण. आणि मग दादांनी जे राज्यामध्ये आणि सर्वत्र जे कर्तृत्व गाजवलं ते सगळ्यांना सगळं करता येत असं नाही. मी सुद्धा आता 8 वेळेला सलग विधानसभेमध्ये निवडून आलो. दादाही निवडून आले आहेत. आबा दुर्दैवानं आपल्यात राहिले नाही. जयंतराव पाटील हे का सांगतो मी, आपल्याला माहीत हे असलं पाहिजे की पवार कुटुंब म्हणजे हे फक्त राजकीय कुटुंब नाही. हे कुटुंब सर्व समावेशक विकासाला पुढे घेऊन जाणार, सगळ्या जाती धर्माच्या विचारांचा न्याय देणारं कुटुंब बनून मग शेती असो, तंत्रज्ञान असो, शिक्षण असो, आणखीन या त्याच्यापेक्षा कितीतरी अनेक गोष्टी या ठिकाणी झाल्या आहेत. अजित दादांचा स्पीड वेगळाच होता. ते महाराष्ट्राचं राजकारण करत होते. ते पाणी फेकू नका कोणी, शांत बसा कोणी, पाणी फेकू नका इकडे तिकडे, जागेवर जाऊन द्या. आणि सभा संपत आलेली आहे. आता थोड्या वेळ वेळी बोलला, थोड्या वेळ काम सहन करा. अजून काम खूप करायचं आपल्याला. पुढचे आणखीन 5-50 वर्ष काम करायचं. आणि सगळ्या राज्याच्या विकासाचं राजकारण करत असताना दादांनी आपल्या मायभूमीकडे, आपल्या बारामतीकडे कधी दुर्लक्ष होऊन दिलं नाही. आपल्याला समजून सांगायला. आज इथं बारामतीला ज्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, तिथं इंजिनियर झाले असतील, डॉक्टर झाले असतील, PhD झाले असतील, तंत्रज्ञानामध्ये पुढे गेले असतील आणि त्याचा उपयोग या बारामतीच्या जनतेच्या जीवनामध्ये झालेला आम्हाला बघायला मिळतो. तुम्ही सांगा, तुमच्या घरातलं कोणी ना कोणीतरी जेवढे इंजिनियर झाले असतील तुमच्या घरातले, तुम्ही हात वर करा. कोणी डॉक्टर झाले असतील, कोणी आणखीन कुठल्या पदावर गेले असतील, पण त्याच्यामधून एक दुष्काळी तालुका म्हणून ज्या बारामतीची ओळख होती, तो बारामती तालुका आता बागायती तालुका या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणूनच या बारामतीमध्ये नुसतं एका क्षेत्रात नाही तर सगळ्या क्षेत्रात जे काम झालं, या देशातल्या महान व्यक्ती, मग या बारामतीला डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आले, डॉक्टर APJ अब्दुल कलाम इथं आले होते बारामतीला. त्यामुळं त्याच्यानंतर आपले देशाचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी साहेब आले होते, मोदी साहेब आले होते. आणि या देशाचं राजकारण करणाऱ्या नेत्यांनी, मनमोहन सिंगांच्या सारख्या एका अर्थतज्ञांनी, ते पंतप्रधान व्हायच्या आधी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, या बारामतीचं वर्णन कसं केलं की ही बारामती, हिचं जे विकासाचं मॉडेल आहे ना, हे देशामध्ये फक्त बारामतीलाच आहे. सगळ्या लोकसभेच्या खासदारांनी, सगळ्या आमदारांनी बारामतीला जाऊन पहा. इन्क्लुसिव्ह ग्रोथ काय असते, सर्वसामान्य माणसाचं जीवन उंचावण्याचा कसा प्रयत्न केला जातो, हे काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून आज ही बॅक हिस्ट्री सगळं दुर्दैवानं घटना घडली. वहिनीनं सगळ्यांनी विनंती केली. वहिनी
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. पण तुम्हाला हे पण मी सांगतो, वहिनी काय फक्त इथं पवार कुटुंबामध्ये आल्यानंतर राजकारण तुम्ही नाही शिकलेले. तुमचं जे माहेर आहे त्या माहेरला सुद्धा राजकारणाची परंपरा आहे, तिथं सुद्धा विकासाची परंपरा आहे. त्यामुळे बरेच लोक म्हणतात वहिनी नवीन नवीन आहे, पण काळजी करू नका, त्या कुठंच कमी नाही पडणार. मतदारसंघातही कमी नाही पडणार, राज्यातही कमी नाही पडणार आणि पक्षामध्ये सुद्धा पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून कमी नाही पडणार. आणि हे सगळं काम तुम्हाला आणि आम्हाला हे करायचं, एक पुढची दिशा आपल्याला करायची. आज विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत. महाराष्ट्रातून लोकसभेत जाणारे आमदार 48 आहेत. आता मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे, त्याच्यामध्ये आमदार पण वाढणार, त्याच्यामध्ये खासदार पण वाढणार. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर देशाच्या पार्लमेंटमध्ये जो कायदा मंजूर झाला की आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा 1/3 जागा या महिलांसाठी, आमच्या लाडक्या बहिणींच्यासाठी जाणार. काय माहिती उद्या तुमच्यापैकी कोण खासदार होते, कोण आमदार होते, ते ठरवेल. 73 खासदार होणार आहेत आपले, आमदार पण काहीतरी 432च्या आसपास, 432 आमदार होणार आहेत. हे सगळं वाढणार आहे. पण हे सगळं वाढत असताना आपला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माझी आमच्या सगळ्या मंत्री महोदय सहकारी जे आहे, सगळे आमदार सहकारी आहे, आपल्याला खरंच आपल्याला पुढे नेतृत्व न्यायचं असेल तर आपल्याला फक्त मर्यादित मतदारसंघापुरतं राजकारण करून चालणार नाही. आपल्याला राज्यामध्ये लक्ष द्यावं लागणार. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सगळ्या ठिकाणी आपल्या पक्षाची ताकद निर्माण करायची आहे. काही नवीन तरुणांना संधी देता येईल, काही तरुण महिला सहकाऱ्यांना त्या ठिकाणी संधी देता येईल. आणि हे करत असताना जसं तुम्ही दादांच्या वेळेला दादा राज्यभर फिरायचे, अरे अख्खा कोरोनाला तर कोरोनामध्ये काय परिस्थिती होती, घरातला भाऊ गेला तर दुसरी माणसं अंत्यविधीला सुद्धा त्या ठिकाणी घरातली जात नव्हती. खरंय का खोटं आहे? पण दादा अख्ख्या कोरोनाच्या काळात सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत एकटेच मंत्रालयात बसलेले मंत्री म्हणून आम्ही पाहिलं. आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये अडचणीत असलेला माणूस, त्याला आवश्यक असणाऱ्या सुविधा, त्याच्यासाठी आवश्यक असणारा निधी, या सगळ्या गोष्टींसाठी आपण केली. आणि म्हणून आज या निवडणुकीला सामोरं जात असताना मी त्या सगळ्या पक्षांचे मनापासून आभार मानतो. भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला, त्यांनी सांगितलं आम्ही उमेदवार उभं नाही करणार. शिवसेनेने पाठिंबा दिला, त्यांनी सांगितलं, उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं आम्ही उमेदवार नाही उभा करणार. आठवले साहेबांशी वहिनींचं बोलणं झालं, त्यांनी सांगितलं आम्ही उमेदवार उभा नाही करणार, आमचा सगळ्यांचा पाठिंबा तुम्हाला. सुप्रियाताईंनी सुद्धा राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून तुतारीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या मार्फत साहेबांनी आणि सुप्रियाताईंनी आणि त्यांच्या पक्षाने, जयंतराव पाटील वगैरे असतील, त्यांनी पण सांगितलं आम्ही उमेदवार नाही उभा करणार. मग आता जर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही उमेदवार उभा नाही करणार, तरी सुद्धा बरेच फॉर्म भरले गेले. आता काही लोकांच्या मनात होतं ही निवडणूकच नाही झाली पाहिजे, म्हणजे बिनविरोध नाही झाली पाहिजे. पण आता निवडणूक लागलेली आहे
आणि मगापासून मी ऐकतोय, अरे आपण निवडणूक लढवताना निदान समोर उमेदवार कोणतरी पहा. आज ओळख सुद्धा सांगता येणार नाही असे उमेदवार आज बारामतीला येऊन उभे राहिले केवळ अपशकुन करण्यासाठी. आणि हीच गोष्ट तुमच्या माझ्या काळजाला भिडलेली गोष्ट आहे, ज्याने आमच्यासाठी सगळं आयुष्य वेचलं. त्यांच्या घरामध्ये डोंगरावडं दुःख असताना आज अशा प्रकारचा फॉर्म भरून अडचण करण्याचा प्रयत्न केला. आता मतपत्रिकेमध्ये किरण कुठे यादी द्या ना मला. मतपत्रिकेमध्ये नावं बरीच आहेत, चिन्ह बरीच आहेत, पण हे जे मोठे पक्ष आहेत त्यांचं आणि आपलं विचार कदाचित वेगळा असेल, पण अजितदादांवरच्या प्रेमापोटी, सुनेत्रा वहिनींच्या प्रेमापोटी मोठ्या पक्षांनी उमेदवार उभे नाही केले किंवा त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला नाही. आपण हे पण पाहिलं पाहिजे. हे काय सांगतात दादांचं जे कार्यकर्तृत्व आहे. अरे आम्ही पाहिलं, आम्ही मंत्रिमंडळात आता इतके वर्ष एकत्र काम केलं. विरोधी पक्षाचा माणूस आला तरी त्याचं काम करून टाकायचं, एखादा उद्योगपती आला तरी त्याचं काम करून टाकायचं, एखादा सामान्य माणूस आला तरी त्याचं काम करून टाकायचं. आणि ते पण पाहतो सांगतो वगैरे असं नाही, लगेच लाव रे कलेक्टरला फोन, लाव रे कमिशनरला फोन, लाव रे जिल्हा परिषदेच्या सीओला फोन, लगेच दादा ऑर्डर देणार तिथे. आणि आज नुसती बारामती हे नाही, अख्खं राज्य आज दादांचं कुटुंब आहे. आणि त्या राज्यामध्ये आपल्याला दादांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची जर असेल तर मी सांगतो, आपल्याला ही उद्याची निवडणूक अतिशय गांभीर्याने घ्यावी लागेल. गांभीर्याने एवढ्यासाठी, ज्या वेळेला समोर कोणीच नसतं त्यावेळेला नाना नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी जाळ पडतात. मी नानाला म्हणतो असं नाही, नानाची माझी ओळख आहे म्हणून मी म्हणतो. कोणी गाळ पडायचं नाही. दासोद साहेब, मी बारामतीतल्या या तिसऱ्या पिढीच्या बरोबर काम करतो. आता स्वर्गीय अप्पासाहेब पवारांनी मला पोटच्या मुलासारखं सांभाळलं, मला शिक्षण दिलं. मग साहेबांच्या बरोबर मी काम केलं, अजितदादांच्या बरोबर काम केलं. आणि आता पार्थ आणि जय तुमच्या बरोबर सुद्धा काम करायचं. वय काय, वय ते होतच राहतं, कमी होईल नाही तर जास्त होईल. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जर आपल्याला घेऊन जायचा असेल तर आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. पक्षाचे बरेच पदाधिकारी आहेत, बरेच जिल्हा परिषदवाले आहेत, बरेच पक्षवाले आहेत. तुम्हाला आणि सगळ्यांना सांगतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाना ऐका, आपण जर गाळ पडलं ना, सांगतो मी सांगतो, आपण गाळ पडलो तर मतदानाची टक्केवारी खाली जाते. आणि मग जर 80-90% मतदानाला आलाच नाही तर तुम्ही 2 लाख आणि 3 लाखाचे आकडे फक्त वाऱ्यामध्ये मांडू नका. तुमच्या शब्दाच्या पाठीमागं ही ताकद आहे आणि ही ताकद करण्याच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि मागाशी सांगितलं, आपली स्पर्धा कोणाशी, उमेदवारांची स्पर्धा नाही आपली, आपली स्पर्धा आपल्याशीच आहे.
फक्त आपल्याशी की मागच्या वेळेला आम्ही किती लाखाच्या मताने निवडून आलो होतो आणि या वेळेला आम्ही किती लाखाच्या फरकाने आदरणीय वहिनींना मतदान करून त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं आणि एक प्रकारची कृतज्ञतेची भावना अजितदादांनी केलेल्या कामाच्या एक उतराई होण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना हे आपल्याला मतदान करायचं, दादांचं स्वप्न खरं करायचं. आपल्याला सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त करायची आहे. माय भगिनींना सगळ्यांना सांगतो, हे पुरुष काय त्यांना मी सांगेल काय सांगायचं, पण तुमचं मतदान 50% मतदान फक्त महिलांचं. आणि जर तुम्ही 50% महिलांनी ठरवलं त्या दिवशी आम्ही काही दुसरं काम करणार नाही. आधी माझं स्वतःचं कुटुंब, मग माझ्या परिचित लोक, मग माझ्या नात्यातले लोक, या सगळ्यांना ज्यांचं इथं मतदान आहे त्यांना आणायचं. मगाशी सांगितलं, बरोबर आहे, मामाने सांगितलं, मोठ्या मोठ्या सभा घ्यायची गरज नाही. आजची पहिली सभा आणि शेवटची सभा मध्ये फक्त घरोघर जाऊन प्रचार करायचा. या बारामतीचं हे पालटलेलं स्वरूप नुसत्या बारामतीकरांना नाही दाखवायचं, तर आपल्याला हे स्वरूप देशाला दाखवायचं आहे आणि त्या दिशेने आपला पक्ष पुढे घेऊन जायचं काम करायचं आहे. मी तुम्हाला एक शब्द देतो की बाकीच्या कुठल्याही चर्चा काही कानावर आलं, हल्ली या सोशल मीडिया आणि याच्यामध्ये काही ना काहीतरी येतात, पण तुम्ही काळजी करू नका. आम्ही सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आपला हा